नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर तापसर घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट। एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025। या जाहिरातीमधील एक पद आहे म्हणजे स्वीस सहाय्यक, की ज्यामध्ये अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना नक्कीच एक संधी उपलब्ध झालेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी एक संधी उपलब्ध होणार आहे पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही, कारण या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अशा अपडेट तुमच्यासाठी खूप उपयुक्त अशा ठरणाऱ्या वेळच्या वेळी मिळत राहतील, त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। चला, काय आहे जाहिरात समजून घेऊयात। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025, ज्यामध्ये पदाचं नाव काय आहे? माननीय न्यायाधीश वैयक्तिक सहाय्यक। माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक एकूण 36 पद आहेत। नोकरीचं ठिकाण आहे महाराष्ट्र। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। साधारणतः शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची आजपासून साधारणतः 1 सप्टेंबर पर्यंत। आवेदन पाठवण्यासाठी ईमेल सुद्धा दिलेला आहे, नोट डाऊन करून घ्या, तुमच्यासाठी ती आवश्यक असणार आहे। पुढे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूयात। मस्ट possess in a university degrees, however this is candidate may be relaxed if the candidate is working as a stenographer low grade for not less than 10 years, stenographer high grade for not less than 8 years, high court in any court of tribunal or the office of advocate general or government pleaders. प्रेफरन्स बिंग द गिवन कॅन्डिडेट प्रोसेसिंग अ डिग्री लॉ। सर्व तुम्हाला ह्याच्या थ्रू PDF थ्रू सगळ्या गोष्टी मी त्या एज्युकेशन संदर्भामध्ये निष्पन्न करणार आहे। मस्ट बी पास आउट इन इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन ऑफ स्पीड 120 WPM और अबाव। त्यानंतर मस्ट हॅव द पास इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड 15 WPM और अबाव। म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या पात्रता पदवीधर आणि ज्यामध्ये टायपिंगची जी असणारी अर्हता असणं अपेक्षित आहे। पुढे सिलेक्शन प्रोसेस असणारे एक्झामिनेशन एक्झाम होणार आहे, ते एक्झाम संदर्भातही PDF थ्रू सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। एज लिमिटेड असणारे जनरल ओपन साठी 21 ते 38 वर्ष आणि SC ST OBC साठी 21 ते 43। ऍप्लिकेशन फीस दिलेली 1000 रुपीज। 18 तारखेपासून सुरू होणारी ही ऍप्लिकेशन प्रोसेस लास्ट तारीख असणारे 1 सप्टेंबर 2025 पर्यंत। ऍक्च्युअल मध्ये आपल्याला आलेली जी काही मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरणाची असणारी जी भरती त्याची जाहिरात सुद्धा पब्लिश झालेली आहे न्यूज पत्रिका याच्यामध्ये न्यूजपेपरला। मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनेवरील माननीय न्यायमूर्तींचे स्वीय सहाय्यक या पदासाठी निवड प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरता करण्यासाठी प्रसिद्ध दिनांक पात्रतेचे निकष व आवश्यक अटी। आता याच्यामधून आपल्याला समजून घ्यायचे आहेत की याच्यामधले निकष आणि जे ऑनलाईन अर्ज मागवण्याकरता दिलेली प्रोसेसिंग आपल्याला यामध्ये नमूद केलेली आहे। पदाचं नाव आहे स्वीस सहाय्यक। सद्यस्थिती असणारी रिक्त पदे आहेत 18। पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे आहेत 18, म्हणजे साधारणतः 36 असणारी पदं। दिव्यांगांसाठी आरक्षण आहे 1, त्यामधील म्हणजे 36 पदांमधील डिस्ट्रीब्युशन बघा। निवड यादीत एकूण पदे आहेत 35 आणि प्रतीक्षा यादीतली एकूण पदं आहेत 9। साधारणतः पदाचं वेतन असणारे S23 यामध्ये 67,700 ते 2,08,700 व नियमाप्रमाणे भत्ता जो काही असेल तो सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड असेल। दिव्यांगासाठी राखीव असलेले पद मुंबई उच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्व तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील असं म्हटलंय। विस्तृत जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाचं जे संकेतस्थळ आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। या संकेतस्थळावरती संपूर्ण जी काही जाहिरात पब्लिश झालेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल। संपूर्ण बाबी त्यामध्ये महत्त्वपूर्ण आपल्याला नमूद केलेल्या आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख अगोदर नमूद केल्या गेल्याप्रमाणे मी तारीख अगोदर सांगितलेली आहे। पुढील तपशील करता उच्च न्यायालयाच्या या वेबसाईट संकेतस्थळावरती भेट द्यायचं आहे। दिनांक 14 ऑगस्ट ही ती असणारी जी जाहिरात आहे। आता आपण ऍक्च्युअल जी काही पब्लिश झालेली त्यांच्या वेबसाईट वरती जी PDF आहे त्या संदर्भात जाणून घेऊयात काय माहिती दिलेली आहे। त्यामध्ये बघा, एक एक गोष्ट आपण त्यामधून नमूद केलेली आहेत। ॲडव्हर्टाइजमेंट हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियल ऑफ बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे यामध्ये नमूद केलेल्या, ज्यामध्ये ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द प्रिपरेशन select list 35 candidates and the waiting list 9 candidates for the post
ऑफ पर्सनल असिस्टंट टू द ऑनरेबल जज। यामध्ये बघा दिलेल्या माहितीप्रमाणे पर्सनल असिस्टंट टू द ऑनरेबल जज यामध्ये एक्झिस्टिंग पोस्ट 18, वॅकन्सी 18 अरीज इन नेक्स्ट 2 years 36। यामध्ये मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे जे असणाऱ्या 4% पोस्ट रिझर्व फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी 1, सिलेक्ट लिस्ट नंबर ऑफ पोस्ट 35 आणि वेट लिस्ट नंबर ऑफ पोस्ट 9। इथं सॅलरी सुद्धा मी नमूद केलेली आहे याच्या अगोदरच तुम्हाला। आता यामध्ये साधारणतः एज क्रायटेरिया आपल्याला दिसतोय फॉर जनरल साठी 21 to 38 आणि बाकी जे शेड्यूल क्लास असतील, स्पेशल बॅकवर्ड क्लास असेल त्यांच्यासाठी 21 to 43। फॉर हाय कोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ऍप्लिकेशन दो द प्रॉपर चॅनल 21 years त्यांच्यासाठी नॉट ऍप्लिकेबल मॅक्झिमम एज त्यांच्यासाठी सुद्धा आहे हे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मी अगोदर नमूद केल्या पद्धतीने ज्यामध्ये मस्ट प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री असणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्यामध्ये टायपिंगच्या संदर्भात असेल, एक्सपिरियन्स असेल, या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। नक्कीच तुम्हाला या संपूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही PDF डाउनलोड करून घ्या। सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील। आपल्याला सगळ्या गोष्टी याच्या थ्रू आपल्याला पाहायला मिळतील। नो कॅन्डिडेट शॅल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट म्हणजे ज्यामध्ये अर्हतेमध्ये कोणते अप्लाय करू शकत नाही ह्या सुद्धा गोष्टी तिथं अपेक्षित आहे। फॉर एक्झाम्पल सांगतो, इफ ही शी इज नॉट सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय नागरिकत्व नसेल तर त्यांना म्हणजे अशा काही अनेक तुम्हाला जे अप्लाय करू शकत नाही त्यांचे असणारे जे काही नियम सुद्धा दिलेले आहेत। स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम प्रोसेस कशी असणार आहे। द शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट विल बी 14 marks each and the work will be 20 marks minimum passing mark for the short hand test. Typing test will be 20 mark each and for via work 8 mark। याच पद्धतीने तुमची एग्जाम होणार आहे। त्या पार्ट 1 मध्ये त्यामध्ये सुद्धा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 3 पार्ट्स आणि त्यानंतर असणाऱ्या संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस। यामध्ये पार्ट 1 मध्ये शॉर्ट हँड टेस्ट असणारे 14 मार्क, त्यानंतर पार्ट 2 मध्ये टायपिंग टेस्ट असणारे 14 मार्क आणि पार्ट 3 मध्ये वाया वॉक 20 मार्क्स। या सगळ्या डिटेल्स तुम्हाला जाणून घेण्यासाठी या एक्झामिनेशनच्या तुम्ही ती PDF डाउनलोड करणं अपेक्षित आहे। सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या अगोदर सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे PDF थ्रू तुमचे डॉक्युमेंट कोणकोणते असणं अपेक्षित आहे त्यांच्या संदर्भामध्ये जी काही नियम आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममधील त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। सर्व प्रोसेसिंग तुम्हाला यामध्ये दिसेल। डॉक्युमेंटची असू द्यात, एक्झामिनेशनची असू द्यात किंवा ज्या ज्या काही तुम्हाला शंका असतील त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। सांगायचं तात्पर्य काय आहे की नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून एक बॉम्बे हायकोर्ट किंवा ज्याला आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका पदावरती काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। नक्कीच या ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं निष्पन्न होत आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोणा विद्यार्थ्यांची पात्रता या संदर्भामधील असेल त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या थ्रू तुम्हाला एक आवाहन करते की ज्या ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये आणखीन माहिती हवी असेल त्या थ्रू तुम्हाला PDF थ्रू सगळ्या गोष्टी आम्ही पुरवण्याचं काम करेल। त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वारंवार मिळत राहतील जे पुढे भविष्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक अशा ठरतील। त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। दुसरी गोष्ट, व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार। नक्की तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे असं जर वाटत असेल लाईक करायला विसरायचं नाही। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन वारंवार मी सागर जगताप सर तुमच्यासमोर येत राहील। तुर्तास रजा घेतोय, थांबतोय। गुड बाय अँड टेक केअर।